तर दादा भुसे यांच्या दौऱ्यासाठी विद्यार्थी कामाला लागलेले आहेत। भरलेल्या बाटल्यांचे बॉक्स मुलांनाच उचलायला लावलेत। बुलढाण्याच्या सिनगाव जहांगीर शाळेतला हा प्रकार समोर आलाय। लहानगी मुलं हे पाण्याचे बॉक्स उचलून ठेवताना पाहायला मिळतात, कारण इथे स्वतः शिक्षण मंत्री येणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, अमोल गावंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत बुलढाण्यातनं। अमोल, एकीकडे आपण बघतोय ही लहानगी धड उचलूही शकत नाहीयेत, हे इतके मोठाले बॉक्स जड आहेत। बाकी स्वच्छता वगैरे ठीक आहे, पण बॉक्स वगैरे उचलायला जड कामं कशाला लावतात या लहान मुलांना? नक्कीच अत्यंत धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडलेला आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज शाळेचे सत्र सुरू झालेले आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे या विद्यार्थ्यांच्या स्वागताकरता बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथे येत आहे। प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आहे, मात्र विद्यार्थी शिक्षण मंत्री येत असताना विद्यार्थ्यांकडून हे शिक्षक कामं करून घेत आहे। मोठ्या प्रकारचे जे बिस्लरीचे बॉक्स आहे ते विद्यार्थ्यांना उचलता येते, मात्र विद्यार्थ्यांकडून हे कामं करून घेण्यात येत आहे। त्यामुळे कुठेतरी पालकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे। शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना कामाला लावल्याचा एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे कुठेतरी या शिक्षकांबद्दल आता जे पालक आहेत ते रोष व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच साधारण काय स्वरूपाचा हा दौरा असणार आहे? शिक्षण मंत्री जे आहेत त्या शाळेतील जे सत्र सुरू होत आहे तर विद्यार्थ्यांना स्वागत करण्याकरता बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे आणि या विद्यार्थ्यांच्या स्वागताकरता येत आहे। मात्र शिक्षण मंत्री अशा प्रकारचं हे विद्यार्थ्यांकडून काम करून घेत आहे, त्याच्यामुळे पालकांमध्ये रोष होत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमोल।